गोरेगाव एसटी स्टँडचं काम सुरू करून गेल्या 2 महिन्यांपासून ठेकेदार झाला गोळ। उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी प्रवाशांना सोसावं लागते त्रास। पावसाळ्यात डोक्यावर छत नसल्यानं कुठे भेटणार आसरा। नवीन इमारत पावसाळ्यात पूर्ण शक्य नव्हती, तर जुनी इमारत घाईघाईने तोडण्याची काय गरज होती? नागरिकांकडून संताप व्यक्त। गोरेगाव येथील मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यम विद्यालयात आणि डिग्री कॉलेजमध्ये पंचकृषीतील आणि माणगाव, महाड, म्हसळा, मंडणगड तालुक्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण प्राप्त करत आहेत। गोरेगाव बाजारपेठ दक्षिण माणगाव तालुक्यातील जवळपास 100 गावं, मोहल्ला, वस्ती, वाडी पाड्यांची मुख्य बाजारपेठ आहे। तसेच दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, म्हसळा व माणगाव तालुक्यातील हजारो लोक दररोज गोरेगाव मार्गे मुंबई, पुणे व इतर ठिकाणी प्रवास करत असतात। गोरेगाव शहराचं विशेष महत्त्व असल्यानं अनेक वर्षापासून गोरेगाव येथील जुन्या व छोट्या एसटी स्टँड जागी मोठा एसटी स्टँड निर्माण करण्यात यावा अशी सर्वांची मागणी होती। अखेर बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रशासनाला जाग आली आणि एसटी स्टँडच्या नूतन इमारतीचं काम सुरू झालं। पावसाळ्याआधी काम पूर्ण होईल आणि हजारो विद्यार्थी व प्रवाशांना उन्हाळा व पावसाळ्याच्या त्रासापासून दिलासा मिळेल, त्यामुळे सर्वांमध्ये आनंद व समाधानाचं वातावरण पसरलेलं होतं। मात्र नवीन एसटी स्टँडचं काम सुरू झालं आणि काही दिवसातच ठेकेदार काम अर्धवट सोडून पळून गेला। गेल्या 2 महिन्यांपासून एसटी स्टँडचं काम पूर्णपणे बंद आहे। प्रशासनाचा हलगर्जीपणा की ठेकेदाराची मनमर्जी? पावसाळ्याच्या तोंडावर एसटी स्टँडचं काम पूर्णपणे बंद असल्याने पावसाळ्याआधी एसटी स्टँडचं काम पूर्ण होणं अशक्य असल्यानं विद्यार्थी व जनतेमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं। सुज्ञ नागरिक, प्रवासी व विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड। आम्ही ठेकेदाराकडे 2 वेळा संपर्क साधला होता। ठेकेदार इथे गोरेगाव स्टँडला आम्हाला भेटला होता। तो म्हटला पावसाळ्याच्या आतमध्ये मला 1 महिन्यामध्ये स्लॅब टाकायचा आहे। त्याच्यासोबत एसटीचे कर्मचारी पण होते, वरिष्ठ कर्मचारी सगळे। त्यामुळे त्याच्याजवळ संपर्क साधला असताना परत त्याला आम्ही आत्ता फोन केला होता 8 दिवसापूर्वी, तर तो म्हटलं कामगार गेलेले आहेत। कामगार आता प्रत्येक राज्यातलं इलेक्शन पण संपलं, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री पण बसले, मंत्री पण बसले, अजूनपर्यंत त्याचं काम चालू झालं नाही। आता मला सांगा, ह्या कामाला पाणी नाही म्हटल्यानंतर हे काम किती निष्कृष्ट दर्जाचं होईल हे विचार करा। या कामाची जबाबदारी घ्यायची कोणी? जर काम वेळेत पूर्ण झालं नाही तर आता पावसाळा तोंडावर आलेला आहे। विद्यार्थ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे आणि प्रवाशांचे केवढे हाल होतील याचा विचार करावा। आता मला सांगा, ह्या ठिकाणी येणाऱ्या दापोली, मंडणगड, आंबेत, पांगळोली, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, उणेगाव, देवळी, मूर, नागाव या सगळ्या ठिकाणच्या परिसरातील अनेक लोकांचे केवढे हाल होतील ह्याचा विचार करा। ह्या ठिकाणी साचणारं पाणी, ह्याची योजना काय? हे पाणी कसं जाणार? आता या ठिकाणी अनेक लोक वस्तीला थांबणारी लोक असतात वस्तीच्या गाड्यांसाठी, त्याचं नियोजन काय होणार? जर एसटीने जर याकडे लक्ष दिलं नाही आणि वेळीच जर स्टँड तयार झाला नाही तर ह्याचा उपयोग काय आणि ह्याची जबाबदारी कोणाची? देखो, अभी ये हम गोरेगांव के, मैं एक प्रिंसिपल हूँ और यहाँ पे वे स्कूल, कॉलेजेस सब होता है, क्लासेस चलते हैं। बच्चे लोग महाड़ से आते हैं, मसला से आते हैं, हर जगह से, मानगांव से आते हैं, इंदापुर से आते हैं। इतना लंबा टीचर्स भी ट्रैवल करते हैं, स्टूडेंट्स भी ट्रैवल करते हैं। जो थोड़ा बहुत था बस स्टॉप, उसको तोड़कर पूरा ख़राब कर दिया। इंक्वायरी करेंगे तो इंक्वायरी पर्सन बराबर रिप्लाई नहीं करता है, बराबर टाइम पे गाड़ियाँ नहीं आती है और खड़े रहते हैं घंटों। सिर्फ एक 6 रुपये 9 रुपये के डिस्टेंस के टिकट निकालने के लिए खड़े रहते हैं लोग। वो लोग को फैसिलिटी बराबर नहीं है। अभी ये तोड़ ताड़ के रखा है और हमको पतरे के नीचे रखे, और वो भी पंखा बंद रहता है। अभी चालू है लेकिन पंखा बंद रहता है। आधे लोग उश उश करते रहते हैं। और बारिश में हमारी हालत क्या होगी वो आप ही बता सकते हैं। और हमको जितना जल्दी हो सके थोड़ा बहुत शेड में लाने के लिए कुछ करो और ये काम जल्दी कंप्लीट करो। नमस्कार, गोरेगाव बस स्थानकाजवळ आपण उभे आहोत। बरेच वर्ष प्रलंबित असलेलं स्थानकाचं काम चालू झालेलं, परंतु आज ठेकेदार आपलं हे काम 2 महिने सोडून परागंदा झालेले आहेत। आज हे नामजोशी एके उर्दू हायस्कूल या जवळचे सगळी प्रवासी आणि आपले हे स्टुडंट हे आज कुठे उभे राहतील? इथे शेड नाही आहे, लोकांना उभं राहिलं नाही। 65 गावचे आज इथले प्रवासी येतात, कस्टमर येतात, त्यांना यायला जायला आणि त्यांना उभं राहायला इथे जागा पण नाही आहे। त्याच्यानंतर शौचालय पण आज तुटून पडलेलं आहे आणि कोणीही या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे। तर या गोष्टीकडे आज आपल्या लोकप्रतिनिधींनी, आमदार, खासदार यांनी लक्ष द्यावे ही नम्रतेची विनंती। विद्यार्थिनी आहे इथे। गोरेगावचं काम चालू आहे बस स्टँडचं, ते अजूनपर्यंत काम सुरू झालंय पण पूर्ण बस स्टँड झालेच नाही आहे।
कारण विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणी आहेत, कारण विद्यार्थी उन्हामध्ये उभे राहतात. आमच्यासाठी पण खूप हे आहे, त्रास आहे. उन्हाचा ऊन खूप असतं, म्हणून आम्हाला जरा लवकरच पाहिजे. आणि पावसाचं आता वातावरण चालू होईल, कारण पावसामध्ये आता गणपतीचा सीझन वगैरे येईल, कारण ते आम्हाला गरजेचं आहे बस स्टँड. विद्यार्थी इथे हजारो विद्यार्थी येतात, पण विद्यार्थी इथे उभे राहणार कसे? पावसाचं वातावरण चालू होणार आहे, पण आता इथे बस स्टँड अजून चालू झाला नाही आहे, काम चालू झालं नाही आहे. पण इथे बस स्टँड विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नाही आहे, कसे राहणार आम्ही? पण लवकरात लवकर बस स्टँडचं काम चालू व्हायला पाहिजे.